इतिहासात एक असं वर्तमानपत्र होतं ज्याची जाहिरात सुद्धा छापायला सत्तेला भीती वाटायची। त्या काळात पत्रकारिता ठराविक जातींच्या लोकांची मक्तेदारी होती आणि बहुजनांचे दुःख जाणीवपूर्वक दडपले जात होते। 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला मूकनायक, ज्याचा उद्देशच होता दबलेल्या लोकांना बोलतं करणं। बहुजनांवर होणारे अन्याय अत्याचार, त्यांचे प्रश्न मुख्य वर्तमानपत्रात छापलेच जात नव्हते। म्हणूनच बाबासाहेब म्हणाले, आपला आवाज आपणच उभा करायचा। एक दिवस शाहू महाराज बाबासाहेबांना भेटायला आले। तेथेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2,500 चेक मूकनायक स्थापनासाठी दिला आणि अशा प्रकारे मूकनायकाचा जन्म झाला। एकदा बाबासाहेबांनी टिळकांच्या केसरीमध्ये जाहिरात दिली, पैसेही पाठवले, पण तरी सुद्धा जाहिरात छापलीच नाही। मित्रांनो, जिथे जाहिरात सुद्धा छापली जात नव्हती तिथे बहुजनांच्या प्रश्नांना काय छापले गेले असते। बाबासाहेब म्हणायचे, संघटन आणि संघर्ष हे चळवळीचे बाहू आहेत आणि वर्तमानपत्र हे चळवळीचे पंख आहेत। आज गोदी पत्रकारिता पाहताना वाटतं पुन्हा एकदा मूकनायक हवा। आज मूकनायकासारखी पत्रकारिता अस्तित्वात आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा। मूकनायक हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तो बहुजनांच्या वेदनेचा आवाज होता। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकासाठी या रीलला लाईक करून मोठ्या प्रमाणात शेअर करा। नमो बुद्धाय, जय भीम।